तर सर्व म्हणजे ज्यांना एक चांगलं शुद्ध आणि आरोग्यासाठी चांगलं असं खाण्याची सवय आहे, जेवणाची सवय आहे, त्या सर्वांसाठी एक चांगली संधी आपल्यासाठी धावून आलेली आहे भंडाऱ्यातील दसरा मैदानावर पाया भगिन्या. तर ताई आपला ग्रुप कुठचा आहे? आमचा ग्रुप निष्ठीचा आहे सर. निष्ठी. हो. हे तालुका कोणता? तालुका पवनी. पवनी तालुका. तर आपल्याकडे काय काय मेनू आता पाय पुरण दिसतात म्हणजे स्पेशली हे पुरण सहसा कुठं भेटत नाही, भेटलं तरी सुद्धा एवढं घरगुती महिलांनी बनवलेलं नाही भेटत. आणि तुम्ही सर्व स्वयंपाक चुलीवर करताय ना? हा, चुलीवर करताय शुद्ध स्वयंपाक. बा, हे काय आहे? पाण्यातले वडे. याची स्पेशालिटी कशापासून बनवले जाते? हे उडदाच्या डाळीपासून. वा, उडीद आहे ना, शरीरासाठी पौष्टिक असते. आणि हे काय आहे? ते उपमा आहे. उपमा आहे. उपमा सकाळचा नाश्त्यासाठी आहे. आणि हे काय झुणका आहे ना? हे झुणका भाकर. झुणका आणि भाकर कुठे आहे? ठेचा पण आहे. भाकर आहे का? हो, भाकर नाही. भाकर बरं, ठीक आहे. भाकर बनवून राहिले आणि पुरण आहे. हे पुरण. आणि आता मी स्वतः या ठिकाणी पुरणाची पोळी खाऊन राहिलो. तर पा इकडे जाता होता, इकडे पुरणाची पोळी ठेवलेली आहे. पा इकडे हे बा, ही पुरणाची पोळी आहे. ठीक आहे, ही पुरणाची पोळी आहे. आणि पा इकडं इकडे सर्व आपल्या समोर किती स्वच्छता इकडे, म्हणजे आपल्या समोर हे बाय पुरणाची पोळी समोर शिजवत आहे. हे बा, या पद्धतीने बनवता, स्वच्छता आहे सर्व. घरी म्हणजे डाळ पिकवून त्या शेतात डाळ आहे. पहा कशा पद्धतीने पुरण बनवता आहे. म्हणजे समोरच आपल्या समोर बनवलेलं कधीही खावं. कधी आपण ज्या वातावरणामध्ये राहतो ना, जिथे बनवल्या जातं, खूप कधी कधी काय होते आपल्याला बाहेर आणून चारल्या जाते, पण ते कुठं कसं बनवते आपल्याला माहित नसते. आपण जर पाहिलं ते आपण खाऊ पण शकत नाही. पाय समोर बनवत आहे सगळं. हातावरचं पुन्हा आहे, हाताने भरवत आहे. या ताई बा, साच्याचं नाही डाळ वगैरे बा, शेतातलंच आहे म्हणते सर्व. यांच्या स्वतःच्याच घरचं आहे आणि कुठल्या प्रकारची याच्यात भेसळ होत नाही. भेसळ होण्याचा प्रश्नच नाही. म्हणून शेतकऱ्यापासून घ्या आणि येणाऱ्या 25 ते 30 पर्यंत सुद्धा हा अजून अशा प्रकारचे स्टॉल 5 ते 6 दिवस मुंबईवाल्याकडून इथं अरेंज होणार आहे. तर आपल्या सर्वांना विनंती आहे की भंडारा जिल्हा परिसरातील सर्वांना विनंती आहे की कृपा करून आपण या व्यंजनाचा आस्वाद घ्यावा. धन्यवाद.